नमस्कार, मी अंशिकाची मॉम रुचिता कुलकर्णी. लेट्स जॉइन अस फॉर लर्न फन अँड क्रिएटिव्हिटी. Oh my god. तर आज आपण लहान मुलांना कपडे घेताना त्यांची साईज कशी निवडायची हे बघणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा पण आपण मुलांना कपडे घेतो तेव्हा कधी कधी साईज खूप जास्त टाईट होते किंवा खूप जास्त लूज होते. मग ती व्हायला नको म्हणून काय खबरदारी घ्यायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपल्या मुलांचे कपड्यासाठी साईज कशी मेजर करायची, मेजरमेंट कसे घ्यायचे हे पण आपण पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी जो स्टँडर्ड मेजरमेंटचा चार्ट असतो, जो आपण ऑनलाईन शॉपिंग करताना पाहतो, एस, एम, एल, एक्सेल, तर त्यामध्ये तुमच्या लहान मुलांची साईज कशी ओळखायची हे सुद्धा ट्रिक सांगणार आहेत. सो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत राहा. आता स्टार्ट करू आपण व्हिडिओ. व्हाय साईज मॅटर्स. कारण जेव्हा पण आपण साईज जर चुकीची निवडली, लहान मुलांच्या कपड्यांची साईज जर चुकीची निवडली तर ते त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसतात आणि त्यांची हालचालही व्यवस्थित होत नसल्यामुळे ते थोडे क्रॅकी होते. साईजचे कपडे मुलांना कम्फर्टेबल आणि हालचाल करायला सोपे जातात. कपडे ही सुंदर दिसतात. जर साईज चुकीचा असेल तर मुलांना कपडे टाईट किंवा लूज होऊ शकतात आणि त्याची फिटिंगही खराब दिसते. तर लहान मुलांचे साईज मेजरमेंट करताना पहिली टिप, तर पहिले आपण साईज मेजरमेंट कशाची करणार आहोत तर चेस्टची. तर हा मेजरमेंट टेप आहे. इकडच्या बाजूला इंचावर असतात आणि इकडच्या बाजूला सेंटीमीटरवर माप असतात. तर आपण इंचावर बघू. तर चेस्टचं माप घेताना म्हणजे छातीचं माप घेताना हा टेप असा लहान मुलांच्या छातीभोवती जिथे उभारीचा भाग आहे तिथे जास्त टाईट पण नाही, जास्त लूज पण नाही, अशा पद्धतीने असा पकडायचा. जास्त टाईट पण नाही, जास्त लूज पण नाही, अशा पद्धतीने हे माप घ्यायचं. ओके, हे समजलं. आता मेजचे मेजरमेंट हे टॉप आणि शर्ट साठी खूप महत्वाचे आहे. आता मेजरमेंट 2 हे वेस्ट म्हणजे कंबर. तर वेस्टचं मेजरमेंट घेताना टेप हा चेस्ट आणि हिपच्या मिडलला थोडासा वर, जिथे आपण पॅन्ट घालतो लहान मुलांना तिथे हा धरायचा. आणि इथेही तोच, जास्त टाईटही नाही जास्त लूजही नाही. तर बऱ्याच मुलांच्या मापात 1 इंचाचा फरक असतो किंवा फरकही नसतो. लहान मुलांच्या मापात जे 4 इयर्स 5 इयर्सचे मुलं असतात त्यांच्या मापात जास्त फरक नसतो वेस्ट अँड चेस्ट मध्ये. पण 8, 9, 10, 12, 14 ह्या मुलांच्या चेस्ट आणि वेस्ट मध्ये फरक असतो. तर हे माप आपल्याला स्कर्ट, पॅन्ट आणि ड्रेसेस साठी उपयोगाला येतं. आता मेजरमेंट 3 म्हणजे हिपचं मेजरमेंट. कमरेच्या खाली आणि थाईच्या वर असं घ्यायचं. ते पण थोडस टाईट आणि लूज व्यवस्थित बघायचं. हे असा टेप धरून तुम्ही साईज चेक करू शकता. हिपचं मेजरमेंट तुम्हाला पॅन्टीसाठी किंवा पार्टी वेअर मध्ये जे हिप कर्वचे ड्रेसेस असतात, पार्टी वेअर मध्ये ज्याला आपण बॉडीकॉन ड्रेसेस म्हणतो, त्याला पण तुम्ही हे मेजरमेंट, हिपचं मेजरमेंट महत्वाचं आहे. 4 हे तर अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही मुलांना भिंतीजवळ सरळ उभं करा. हे मेजरमेंट घेताना जेव्हा तुम्ही पूर्ण हाईटचं मेजरमेंट घेणार तेव्हा हाईट खांद्यापासून ते टोपर्यंत नाही घ्यायची. आपण सरळ उभं करायचं भिंतीच्या जवळ मुलांना. सॉरी, मागे टेक. असं भिंतीजवळ सरळ उभं करा आणि डोक्यापासून ते पायापर्यंत हे असं 1 इंच वर सोडून आणि असं मेजरमेंट घ्या. हे हाईटचं मेजरमेंट करेक्ट बसतं.
पेक्षा जास्त हाईट घेतली, 1-2 इंचपेक्षा पण जर जास्त घेतलं तर त्याची फिटिंग खूप खराब दिसते. कॉमन मिस्टेक पालक सहसा काय करतात? फक्त एजवरून साईज निवडणे, ग्रोथ अलाउन्स 1-2 इंचापेक्षाही जास्त ठेवणे. तर सखींनो, मुलांचे कपडे खरेदी करताना मेजरमेंट घेऊन जर कपडे खरेदी कराल तर ते कम्फर्टेबल आणि फिटला सुद्धा परफेक्ट आहेत. मी आता तुम्हाला सांगणार आहे की स्टँडर्ड मेजरमेंट चार्टमध्ये तुमच्या मुलाची साईज कशी ओळखायची. तर याची एक सिंपल ट्रिक आहे. मी इथे तुम्हाला 2 चार्ट देते, जे एज वाईज पण आहे आणि साईज वाईज पण आहे. तर XS, S, M, L, XL हे आपल्या मुलांच्या साईजमध्ये कसं ओळखायचं? तर XS मध्ये काय 0 to 1 year म्हणजे न्यू बॉर्न बेबी टू 1 years मध्ये येतं एज, आणि 18 ते 20, 19 अशी साईज मध्ये येतं. तर S मध्ये कोणता एज ग्रुप येतो? तो 1 to 2 years येतं, 2 to 3 or 4 years. L मध्ये येतं तर 4 to 6 years. चार्ट आहे, एक एज वाईज आहे आणि दुसरा म्हणजे साईज वाईज आहे. तर तुमच्या मुलांचे कोणत्या साईज मध्ये माप बसतात ते तुम्ही बघू शकता. हवं तर ह्या साईज चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बस, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यातली कोणती गोष्ट आवडली आणि कोणती तुम्हाला उपयोगाची ठरेल. आणि अजून काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा कोणता टॉपिक हवा असेल तर तोही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा. बाय. Thanks for watching. Stay tuned for next video. Bye.